राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ हे सध्या महायुती आणि स्वतःच्या पक्षामध्ये देखील नाराज असल्याची चर्चा सुरू आहे। गेल्या अनेक दिवसापासून ते आपली नाराजी उघडपणे व्यक्त करतायत। माझ्यासोबत राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ आहेत। बोलूयात, काय सांगाल? गेल्या काही दिवसापासून छगन भुजबळ यांची नाराजी उघडपणे दिसते। काल तर त्यांनी वक्तव्य केलं की मला अपमानित केलं गेलं महायुतीमध्ये। का ही नाराजी आहे काही नाराजी मुळात? नाही, मी तुम्हाला कालच सांगितलं होतं की भुजबळ साहेबांची आमची सगळ्यांची चर्चा झाली। ते अजिबात नाराज नाहीत। त्यांनी राज्यसभेचं उमेदवारी मागितली होती, खरं आहे। आम्ही सगळ्यांनी सांगितलं की बाबा तुम्हाला राज्यामध्ये राहण्याची आवश्यकता आहे। आमच्या जो नवीन पक्ष आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस हा जो मुख्य पक्ष म्हणून आज उदयाला आलेला आहे, त्याची सारी जबाबदारी तुमच्यावर आहे। तुम्ही एक ओबीसी समाजाचा एक नेता म्हणून आपण फार चांगलं काम करताय आणि तुम्हाला राज्यात राहायचं आहे। त्याशिवाय तुम्ही अन्न नागरी पुरवठा मंत्रिपदही तुमच्याकडे आहे, अशा आम्ही भावना व्यक्त केल्या आणि ते अतिशय खुश होते। ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। मला वाटते काल सुरेत्रताई पवार बहिणींचा त्यांनी फॉर्म भरला, स्वतः ते गेले। त्यानंतर त्यांनी त्यावेळा त्याची मुलाखती दिली। आता त्यांची ते म्हणणं आहे की दिल्लीवरून त्यांना नाशिक लोकसभेची उमेदवारी फायनल झालेली होती, परंतु काही कारणामुळं ती जागा शिंदे गटाची असल्यामुळं ती जागा सोडण्यामध्ये त्यांनी असमर्थता दाखवली आणि त्याबद्दल त्यांना वाटत असेल की बाबा माझी एकदा नाव जाहीर झालं माझ्यासारख्या ज्येष्ठ नेत्याचं आणि हे होणं हे बरोबर नाही असं त्यांच्या मनातल्या भावना त्यांनी खदखद व्यक्त केली। म्हणजे ती काही नाराजी नाही। पण तुम्ही जे म्हणालात ते काल TV9शी बोलताना देखील छगन भुजबळ म्हणाले की अगदी अमित शहांनी देखील त्यांच्या उमेदवारीसाठी ग्रीन सिग्नल दिलेला होता, त्यामुळे मी तयारीला सुरुवात केली। मात्र शेवटच्या क्षणी किंवा महिनाभर मला हा सगळं केल्यानंतर माझा अपेक्षाभंग ते खरं आहे ना, ते सांगितलं त्यांची वस्तुस्थिती आहे। परंतु आता प्राप्त परिस्थितीमध्ये हा निर्णय त्यांनी घेतलेला आहे, तर त्यामुळं आता यापुढच्या लोकसभेच्या निवडणुकीत जे संपूर्ण देशामध्ये जे घडलेलं आहे, आपल्या राज्यामध्ये जे घडलेलं आहे, त्याला असे आता न करता ह्याला विधानसभेला चोखपणानं उत्तर देणं, सगळ्यांनी सांघिकपणानं आपण सामोरं जाणं हे आपल्यासमोर एकच पर्याय आहे। लोकसभा निवडणुकीची उमेदवारी हा महायुतीचा निर्णय होता, मात्र राज्यसभेसाठी देखील ते इच्छुक होते। त्याने आपली इच्छा बोलून दाखवली, मात्र पक्षातून देखील राज्यसभेसाठी त्यांचं नाव दिलं गेलं नाही, म्हणून देखील त्यांची नाराजी नाही। राज्यसभेबद्दल अजिबात त्यांची नाराजी नाही। ते विधानसभेमध्ये आता आहेत, मंत्रिपद आहे, त्यांनी मागणी केली होती, कारण लोकसभेला असा अपमान झाल्यामुळं। परंतु आम्ही त्यांची समजूत काढली आणि ते अतिशय आनंदानं त्या दिवशी गेलेले होते, दुसऱ्या दिवशी आनंदानं गेलेले होते। फक्त लोकसभेबद्दल त्यांची जी एक महिनाभर त्यांचा जो त्यांना असं वाटतं की माझा अपमान झाला माझ्यासारख्या ज्येष्ठ नेत्याचा, ती त्यांची खंत आहे। पण महायुतीच्या विरोधात त्यांची वारंवार वक्तव्य येत असतात। मागे आपण बघितलं जितेंद्र आव्हाडांनी जे मनुस्मृतीच्या संदर्भात घटना घडली, जितेंद्र आव्हाडांचं समर्थन केलं। तुम्ही देखील त्यावेळी छगन भुजबळ यांच्या एकूणच भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण केले होते। एकूणच महायुतीच्या मध्ये आणि छगन भुजबळ यांच्या बोलण्यामध्ये कुठेतरी दुरावा येतो असं दिसतं या सगळ्या? अजिबात नाही। ते तत्वाशी त्यांनी कधी फारकत घेतलेली नाही। त्यांनी लोकसभेच्या निवडणुकीच्या निकालाआधीच या देशामध्ये आणि राज्यामध्ये विशेषतः 400 पारची घोषणा दिल्यानंतर एका विशिष्ट समाजामध्ये आपण घटना बदलणारा हा एक मेसेज गेला, त्यामुळे फार मतदानामध्ये परिणाम झाला आहे। ही भावना लोकसभेच्या निवडणुकीच्या निकालाआधीच त्यांनी बोलून दाखवली आणि मला वाटतं आपण निकालानंतर बघितलं असेल। दुसरं, मनुस्मृतीच्या बाबत शाळेमध्ये काही ते प्राथमिक शाळेत धडा आणला जाणार अशी बातमी आल्यानंतर त्यांनी त्याचा निषेध केलेला होता। हे आम्ही चालू देणार नाही असं सांगितलं होतं आणि जितेंद्र आव्हाडांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो फाडला, जाळला वगैरे काय काय घटना घडल्या, त्यावर तीव्र प्रतिसाद उमटलेले होते। ते फक्त म्हणत होते की बाबा ह्या घटनेमुळं त्यांच्या हातून अनावधानानं हे घडलेलं आहे, ह्या घटनेमुळं मनुस्मृती बाजूला पडता कामा नये अशी त्यांची भावना होती। पण एकूणच ज्या पद्धतीनं आता छगन भुजबळ आपली उघड नाराजी व्यक्त करतायत, काही नेत्यांबद्दल उघडपणे बोलतायत, महायुतीत कुठेतरी ह्यामुळं अडचणी येईल असं वाटत नाही? अजिबात त्यांचा विषय संपलेला। लोकसभेला त्यांना तिकीट द्यायचं मान्य केलं होतं, हा विषय होता। राज्यसभेला ते अजिबात नाराज झालेले नाहीत। ह्या ज्या 2 घटना आहेत त्यांनी आधी बोलून दाखवलेल्या होत्या, तीच वस्तुस्थिती निघाली। त्यामुळे काय त्याच्यामध्ये अजिबात काय त्याने खंत बोलून दाखवतायत की त्यांना असं वाटतंय
की माझ्याबद्दल असं एक मत तयार झालं की मराठा आणि ओबीसीमध्ये जो काही वाद तयार झाला त्याला मी जबाबदार कुठतरी, आणि त्याचा फटका छगन भुजबळांमुळे आपल्याला तो फटका बसतोय असं पक्षाला देखील वाटते, अशी एक त्यांच्या मनात भावना तयार झाली. मराठा समाजाला आरक्षण आम्ही देणारच आहोत आणि ओबीसी 54% आहेत, त्यांचंही संरक्षण आम्ही करणार आहोत. कुठल्याही जाती धर्माचा आरक्षणाचा कुठलीही टक्का न कमी करता हे आरक्षण देणार आहोत. त्यामुळे असा वाद होण्याचा प्रश्नच येणार नाही. पण त्यांच्या मनात ही भावना आहे की पक्षात माझ्याबद्दल असं मत झालं की मराठा समाज माझ्यामुळं दुरावला गेला पक्षामुळे. नाही, अजिबात नाही, तसं काही नाही. ते ओबीसीचा चेहरा आहे. 54% ओबीसी संख्या आहे आणि ते फार मोठे आणि महान या ओबीसीचे नेते आहेत या देशातले. छगन भुजबळ यांची नाराजी नाही आत्ता ह्या घडीला असं तुम्ही म्हणताय. काही बोलणं ह्या काही काळामध्ये झालेलं आहे का, किंवा ज्या पद्धतीने ते नाराजी व्यक्त करतायत त्यांच्याशी तुम्ही काही बोलणार आहात? नाही, परवाशीच आम्ही बसलो होतो. आता मुंबईला गेलो की आम्ही बसीन सगळेजणच, आणि आम्ही असा काय प्रश्न असेल तर आम्ही नक्कीच नेत्यांचं समाधान करू. नाराजी असेल तर ती दूर केली जाईल. हां, दूर केली जाईल, त्याचं समाधान करू. ते आमचे ज्येष्ठ नेते आहेत. तर पहिला पण हे होते वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ. सध्याच्या घडीला छगन भुजबळ यांची वक्तव्य जरी येत असली तरी ते महायुतीपासून नाराज नाहीत, आणि जरी ते नाराज असतील तरी त्यांच्याशी चर्चा करून त्यांची नाराजी दूर केली जाईल असं मत या निमित्तानं हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केलं. जर्नलिस्ट सुनील काटकरचं भूषण पाटील, TV9 मराठी, कोल्हापूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.